नमस्कार मित्रांनो, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा अंतिम टप्पा सुरू झालेला आहे. बस मोजकेच दिवस शिल्लक आहेत. नेमकं वाचणार काय? त्यातल्या त्यात जनरल सायन्समध्ये आपण काय काय वाचायला पाहिजे? तर माझ्या मतानुसार बायोलॉजीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम हा सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि तो तुम्हाला करणं अपेक्षितच आहे. त्याच्यानंतर डिसीज अँड डिसऑर्डरवर एक चांगली रिव्हिजन ही आत्ताच्या कंडिशन्समध्ये होणं अत्यावश्यक आहे. आणि त्यासोबतच जर ह्युमन बॉडी स्ट्रक्चरमध्ये तुम्ही एंडोक्राईन सिस्टीम आणि त्यातल्या त्यात एक्सक्रिटरी सिस्टीमवर थोडासा फोकस करून गेलात तर त्याचा नक्कीच फायदा होण्याची चान्सेस वाटतात. फिजिक्समध्ये लाईट, इलेक्ट्रिक करंट आणि साऊंड ह्या 3 चॅप्टर हे अतिशय महत्त्वाचे राहणार आहेत, ज्याच्यावर आपल्याला डेफिनेटली क्वेश्चन्स येण्याची प्रोबॅबिलिटी आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये गेलात तर ॲटॉमिक स्ट्रक्चर वाचून जा, कंपाऊंड्स आणि कंपाऊंडचे युजेस सोबतच केमिकल रिॲक्शन्स आणि मॉडर्न पिरियडिक टेबलवर एक नजर नक्कीच फिरवणं अपेक्षित आहे. तर या सर्व गोष्टींचा एक फास्टली रिव्हिजन हे आता तुम्हाला करण्याची अपेक्षा आहे आणि यावरच सहसा प्रश्न येण्याची प्रोबॅबिलिटी ही सर्वाधिक आहे. ऑल द बेस्ट, अभ्यास करा. थँक्यू.